नमस्कार. प्रगती अभियान संस्थेतर्फे रोजगार हमी योजना, मनरेगा, नरेगा या संबंधी माहिती देण्यासाठी, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी ही व्हिडिओची सीरीज आम्ही करत आहोत. विविध भागातनं ही योजना आपल्या गावी कशी आणता येईल, त्याचा चांगला उपयोग कसा करता येईल हे आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या ह्याचाही आपण इथे विचार करणार आहोत. यासंबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्ही देऊ त्या फोन क्रमांकावर किंवा दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवले तर त्यासंबंधी उत्तरं देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न जरूर करू. मुळात रोजगार हमी योजना आपण सगळे जाणतोच की महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आज 40-50 वर्ष होत आली ही योजना महाराष्ट्राला माहीत आहे. 2005 साली ही राष्ट्रीय पातळीवर आणली गेली आणि त्याचं नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याचं 2008 मध्ये नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे झाले. संपूर्ण भारतासाठी ही योजना 100 दिवसासाठी, म्हणजे एक कुटुंब 100 दिवस काम करू शकतं एका वर्षात. वर्ष कसे धरलेले आहे तर एप्रिल ते मार्च, म्हणजे एप्रिल महिन्यात वर्ष सुरू होईल, मार्चमध्ये वर्ष संपेल, तेवढ्या एक वर्षाच्या काळात एक कुटुंब 100 दिवस काम करू शकतं. एक कुटुंब म्हटल्यावर त्याच्यात 2-3ही आपण मजूर असू शकतो जे ह्या रोजगार हमीच्या नरेगाच्या कामावर जाऊ शकतात. अर्थातच ही योजना संपूर्ण ग्रामीण भागासाठी आहे आणि ग्रामीण भागात कुठल्याही ग्रामपंचायतीत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ह्या योजनेत सहभाग घेता येतो. 18 वर्षापुढील असावी एवढंच बंधन आहे. बाकी कोणतेही पात्रतेचे निकष नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. घरकुल घ्यायचं तर आपल्याला किती कागदपत्र द्यावी लागतात, कोणतीही योजना घ्यायची असेल तर आपल्याला कागदपत्र द्यावी लागतात. आपल्या पात्रतेचे निकष सांभाळून आपल्याला ते मिळेल की नाही हे ठरवलं जातं. म्हणजे आपल्याला ती योजना मिळणार आहे की नाही हे ठरवणारे आपण नसतो. आणि त्याच्याबरोबर वेगळ्या पद्धतीनं रोजगार हमी योजना राबवली जाते, नरेगा राबवली जाते. नरेगा असं म्हणते की तुम्ही कामाची मागणी करा, काम देणं ही आमची जबाबदारी आहे, काम देणं हे आमच्यावर बंधन आहे. कारण नरेगा रोजगार हमी योजना हा कायदा आहे. ही साधीसुधी फक्त स्कीम, योजना नाही, कार्यक्रम नाही, तर हा कायदा आहे. आणि म्हणून या योजनेला खूप महत्त्व आहे. कुणाला काम मिळू शकतं तर मगाशी म्हटलं तसं ग्रामीण भागात कुणालाही. प्रौढ व्यक्ती असली पाहिजे, कारण आपण कामकाज करत होतो. 18 वर्षापुढील कुणालाही काम मिळू शकतं. पात्रतेचे निकष नाहीत, कोणतीही कागदपत्र द्यावी लागत नाहीत. आपल्या गावात एक ग्राम रोजगार सेवक आहेत का एवढं मात्र नक्की आपण बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. नसल्यास त्यांची नियुक्ती केली पाहिजे. नियुक्ती कोण करणार? ग्रामसभा. म्हणजे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मिळून आपल्याच गावातल्या एका व्यक्तीला ग्राम रोजगार सेवक करायचं आहे. लिहायला वाचायला येतं आहे, गावातच राहतात, अशा व्यक्तींचं त्या GRच्या आधारे निकष दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण त्यांची नियुक्ती करू शकतो. त्यांनी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांना काही प्रमाणात प्रशिक्षण मिळेल आणि त्याच्यासाठी लागणारी त्यांना साधनसामुग्री पण देण्यात येईल पंचायत समितीकडून. आजच्या घडीला आपल्याकडे जरी रोजगार हमी योजना पूर्वीची तहसीलदारमार्फत जास्त राबवली जात होती, तरी आज ही जास्त आपल्याला पंचायत समितीमार्फत राबवली जाते असं लक्षात येईल. पण अर्थातच ह्याच्याच बरोबर ग्रामपंचायत पण राबवू शकते, फॉरेस्ट खातं, आपलं वन खातं पण राबवू शकतं, कृषी खातं राबवू शकतं. हे तहसीलदारमार्फत ह्या विविध विभागांमार्फत, ज्याला आपण लाईन एजन्सीज म्हणतो, यांच्यामार्फत सुद्धा रोजगार हमी योजना गावात राबवली जाऊ शकते.